शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। महादेवगल्ली निपाणीतील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला श्रीमती चंपाबाई रामगोंडा पाटील चिंचणीकर यांचे 100वी वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा झाला। निपाणीतील श्री महात्मा बसवेश्वर संस्थेचे संचालक डॉक्टर एस.आर. पाटील यांचे ते मातोश्री आहेत। रविवारी सकाळी त्यांची घरी प्रथम हा कार्यक्रम झाला। सुरुवातीला पाटील परिवाराच्या वतीने व पाहुणे मित्र परिवार सर्वांच्या वतीने पुष्पहार घालून हळद लावण्यात आले। त्यानंतर परमपूज्य श्री मौनी तपस्वी श्री जडे शांतलिंगेश्वर महाशिवयोगी यांचे पादपूजा करण्यात आले। त्यानंतर सर्वांनी मिळून स्वामीजींचा मंत्रोच्चारामध्ये श्रीमती चंपाबाई पाटील यांना विविध प्रकारचे जलस्नान घालण्यात आले। हे सर्व कार्यक्रम पूज्य स्वामीजींच्या आश्रयाखाली व सर्व पाटील परिवारांच्या सोबत घरामध्ये संपन्न झाला। मैडम इकडे बघा। ओके यहाँ पे वहाँ से सर थोड़ा आगे जाओ। बहुत जरा हाथ काढा। मैडम हात तगिरे हां इकडे बघा। इकडे बघा मैडम इकडे बघा सर। अगर पेंट नो ड्रेस कई गजरी सर इकडे बघा सर फोटो काढणार रे सर इकडे बघा सर। मोक्षमूलं गुरुकृपा त्रैलोक्य संपदालेख्य समुल्लेखन वित्तय सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मण्यं भक्त्या देवतापानुलाञ्चनं घण्टामूले तथा देवी गणाद्वेषिरमूलके शिवशूलमग्रस्य सर्वैव शङ्करः नादशब्दमयीं घण्टां सर्वविज्ञापः श्रीमती चंपाबाई रामगौडा पाटील अस्य शतमानुमाकं मातोश्रीणां क्षेम स्थैर्य वीर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य महदैश्वर्य सिद्ध्यर्थञ्च महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम ईशान सर्वविद्यानां ईश्वरसर्वभूतानां स्वधरकैर्मादिनकर्कटफलसिद्धय किं करोमि शपथित परमेश्वरः सर्वार्थसाधनोपाय सर्वेश्वरप्रदायक समस्ताप्रतीकारपालेन्द्राय ते नमो नमः। अध्याय भाग्यं शुद्धाय कल्पये। त्यानंतर आशीर्वाद कार्यालय निपाणीमध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमासाठी सर्वांचे स्वागत करण्यासाठी डॉक्टर श्री एस.आर. पाटील परिवार व श्री महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ मान्यवर मंडळी पदाधिकारी सर्वांनी मिळून सर्व पूज्य स्वामीजींचा स्वागत वाद्याच्या गजरात सर्वांचे स्वागत करण्यात आले।
कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रथम सुजाता जाधव यांनी बसव वचन सांगितले. त्यानंतर दानम्मा पंडे यांनी स्वागत गीत गायले. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಾರ್ದಿಕವಾದ ಸ್ವಾಗತ ಸ್ವಾಗತ. ದುಂಬಿಗೆ ಹೂವಿನ ಸ್ವಾಗತ, ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ನೇಹದ ಸಂಕೇತ, ಸ್ನೇಹದ ಸಂಕೇತ. चंद्रनिगे बानु स्वागत, बेळदिंगळाट. सर्व स्वामीजींचे स्वागत शैलेश पाटील यांनी केले. ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂಥ ಶ್ರೀಮನ್ನಿರಂಜನ ಜಗದ್ಗುರು ಪಂಚಮ ಡಾಕ್ಟರ್ ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು, ಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ನಿಡಸೋಶಿ ನಮಸ್ಕರಿಸಿ ಅವರಿಗೂ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ, ಮತ್ತೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ವೇದಿಕೆಯನ್ನು ಶೋಭೆ ತಂದಿರುವ ಶ್ರೀಮನ್ನಿರಂಜನ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾದ ಅಮರೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿ ಜಡೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ಅವರಿಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಶ್ರೀಮನ್ನಿರಂಜನ ಪ್ರಣವ ಸ್ವರೂಪಿ ಶಿವಬಸವ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳು ಅಪ್ಪನವರ ಕುಮಾರೇಶ್ವರ ವಿರಕ್ತ ಮಠ खडकलाट स्वामीಗಳಿಗೆ हृत्पूर्वकवाद स्वागतವನ್ನು त्यानंतर मातोश्री श्रीमती चंपाबाई पाटील यांचे स्वागत टाळ्यांच्या गजरात पुष्पवृष्टी करून करण्यात आले. प्रास्ताविक मिथुन अंकली यांनी केले. ಅವರಿಗೂ ನಾವು ಚಪ್ಪಾಳಿಯೊಂದಿಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರೋಣ. ಇವರು ತಂದೆಯ ಉದ್ಯೋಗದಲ್ಲಿ ನೆರವಾಗಿ ಮನೆತನದ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ನಡೆದಿರುವಾಗ ಮಗನ ವಯಸ್ಸು ಕಂಡ ಪರಗೌಡರು ಮಗನ ಮದುವೆ ಮಾಡುವ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕನ್ಯೆಯನ್ನು ಹುಡುಕಲಾರಂಭಿಸಿದರು. ಆ ಪವಿತ್ರಗಳಿಗೆ ಆರಂಭವಾಗಿ ಪರಗೌಡರ ದೃಷ್ಟಿ ಹರಗಾಪುರ ಗೌಡ್ರತ್ತ ಹೊರಡಿ ಅವರ ಮಗಳು ಚಂಪಾಬಾಯಿಯನ್ನು ರಾಮಗೌಡರಿಗೆ ಮಾಡಲು ನಿರ್ಣಯಿಸಿ ಹಿರಿಯರ ಆಶಯದಂತೆ 1947ರಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಯಿತು. ಯೋಗ್ಯ ಗುರುಗಳು ಬೇಕಂತ ಗುರುಗಳು ಹುಡ್ಕೊಂತ ಕಡೆಗೆ ಮೌನ ತಪಸ್ವಿಗಳ ಸಾನ್ನಿಧ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಅವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯಕ್ಕೆ ಬಂದು ಅವರ ಜೀವನ ಪೂರ್ತಿ. या कार्यक्रमाच्या वेळी बसवप्रसाद जोल्ले परिवारांच्या वतीने मातोश्री चंपाबाई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सर्व स्वामीजींचा सत्कार डॉक्टर श्री SR पाटील परिवार व श्री महात्मा बसवेश्वर संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला.
व पुस्तक प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर निडसोशी मठाचे श्रीमंत निरंजन जगद्गुरु पंचम शिवलिंगेश्वर यांनी आशीर्वचन केले. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರಲ್ಲಿ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಆಗಮಿಸಿರುವ ಎಲ್ಲ ಶರಣೆಯರೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಇದೊಂದು ವಿಶೇಷವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಒಂದು ಜೀವ 100 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಬದುಕಿದಂಥ ಒಂದು ಹಿನ್ನೋಟವನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದಿನಗಳಿವೆಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ 100 ವರ್ಷ ಬದುಕುವುದೇ ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಅಂಥ ಒಂದು ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಂಪಾಬಾಯಿಯವರು 100 ವರ್ಷಗಳವರೆಗೆ ಬದುಕಿ ನಮಗೆಲ್ಲ ಒಂದು ಜೀವನದ ಒಂದು ಮಾರ್ಗವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ. ಅವರ ಜೀವನವೇ ಒಂದು ಆದರ್ಶ. ಯಾಕೆಂದರೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಒಂದೊಂದು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಕಡಿಮೆ ಇರ್ತದೆ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತದೆ, ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಆಯುಷ್ಯ 100 ವರ್ಷ ಇರ್ತದೆ, 111, 105. ಜಪಾನ್ದಲ್ಲಿ 125 ವರ್ಷ ಬದುಕಿದಂಥ ಒಬ್ಬ ಮುದುಕಿಯನ್ನು ನಾವು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅವರವರಿಗೆ ಒಂದು ದೈವ ಅದು ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸಿದಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ. ಒಂದು ಮನೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಬೇಕಾದ್ರೆ 2 ಬಹಳ ಮುಖ್ಯವಿರ್ತದೆ. ಒಂದು ತಂದೆ, ಒಂದು ತಾಯಿ. ತಂದೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ಅವನು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಮನುಷ್ಯ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕೋ ಅದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ತಂದೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. त्याचप्रमाणे शिवप्रसाद देवरू चिंचणी स्वामीजी आशीर्वचन केले. ಚಿಂಚಣಿ ಅಲ್ಲಮಪ್ರಭು ಸಿದ್ಧ ಸಂಸ್ಥಾನ ಮಠದ ಎಲ್ಲ ಗುರು ಪರಂಪರೆಯನ್ನ ಮನೋಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಮಾರಾಧ್ಯ ಗುರುಗಳು ಕನ್ನಡ ನಾಡಿನ ಮಠ ಮಂದಿರಗಳಿಗೆ ಕಲ್ಲು ಕಂಟಿ ದೇವರನ್ನು ಪೂಜಿಸುವ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಾತನಾಡುವ ದೇವರುಗಳನ್ನು ನೀಡಿರತಕ್ಕಂಥ ಮಹಾಯೋಗಿ ಹಾನಗಲ ಕುಮಾರ ಮಹಾಶಿವಯೋಗಿಗಳವರನ್ನ ಎನ್ನ ಹೃದಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ಅಪರೂಪವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಾಯಿಯ ಒಂದು ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಅಪರೂಪದ ಶತನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ದಿವ್ಯಪಾವನ ಸನ್ನಿಧಾನವನ್ನು ಕರುಣಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪೂಜನೀಯ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಜಗದ್ಗುರು ಪೀಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಿಡಸೋಸಿಯ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಪವಿತ್ರ व सर्व स्वामीजींनी मातोश्री श्रीमती चंपाबाई रामगोंडा पाटील यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिले. ಶತಮಾನ ಕಂಡ ಮಹಾತಾಯಿಗೆ ಎಲ್ಲ ಗುರುವರಿಯರು ಕುಮಾರೇಶನ ಸ್ವರೂಪರಾಗಿ ಆಶೀರ್ವಾದ. त्याचप्रमाणे कन्नड साहित्य परिषदचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार व शुभेच्छा पत्र देण्यात आले. उपस्थित सर्वांनी मिळून तसेच डॉक्टर श्री S.R. पाटील परिवार, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, उद्योजक, व्यापारी, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनी सत्कार केले. ಕುಮಾರೇಶ ಜಿತಪಾಶ ಪಾತಕ ವಿನಾಶ ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ನಿರ್ಗತಿಕ ಜನ ಬಂಧು ಸುಖಸಾರ ಮಹಿತೋದ್ಧಾರ ಪರಮೋಪಕಾರ ಪರವೀರ ಶೈವಾಚಾರ ಧೀರ ನೀ ನನಗೆ ಗತಿ ಬೇರೆಲ್ಲ ಪೊರೆಯತೀಂದ್ರ. ಈ ಹೊತ್ತಿನ ನಿಪ್ಪಾಣಿಯ S.R. ಪಾಟೀಲ್ ತಾಯಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಂಪಾ ತಾಯಿಯವರ ಒಂದು ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಸಮಾರಂಭ. त्याचप्रमाणे संगमेश्वर स्वामीजी गोविंदहಳ್ಳಿ, अमरेश्वर स्वामीजी शिवमोगा, सदाशिव स्वामीजी सर्वांनी आशीर्वचन केले. ಭಗವಂತ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಕಳಿಸಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಮುದ್ರೆ ಒತ್ತಾನಂತ ನೋ ಗ್ಯಾರಂಟಿ
ನೀವು ಯಾವಾಗ ಹುಡ್ತೀರಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಆದರೆ ಯಾವಾಗ ಸಾಯ್ತೀರಿ ಅಂತ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ನೋ ಗ್ಯಾರಂಟಿ ಐತಿ. ಮತ್ತು ಗ್ಯಾರಂಟಿ ಪಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾರ ಅಮ್ಮವರು, ಹೌದಲ್ಲ? ಪಂಚ ಗ್ಯಾರಂಟಿಯಲ್ಲಿ ಇದು ದೊಡ್ಡ ಗ್ಯಾರಂಟಿ. ಇದು 100 ವರ್ಷ ಪಡ್ಕೊಂಡು ಬಂದಾರ. ಮತ್ತು ಇಂಥವ್ರ ಸಂಭ್ರಮ ನೋಡಿದೆ ಈ ಕಣ್ಣುಗಳು ಹಾಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರೆ ಬಹುಶಃ ಆ ಕಣ್ಣುಗಳಿಗೆ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಹೋದವ್ರು ಹೋಗ್ಬಿಡ್ಲಿ, ಅವ್ರು ಏನು ಒತ್ತಡದಾಗದಾರ ಹೋಗ್ಬಿಡ್ಲಿ. ಅವರು ಈಗ ಇದ್ದವ್ರು ಅದಿರಲ್ಲ, ಮತ್ತು ಹೊರಗೆ ಹೋದವ್ರು ಏನು ಮೊಬೈಲ್ ತೆಕ್ಕಂದ್ರೆ ಕುಂತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರೇನು ಬೇರೆ ಏನು ಮಾಡಿರಂಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಹೋದಲ್ಲೆಲ್ಲ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಲಿ. ಇಲ್ಲೇನು ಕುಂತಿರಲ್ಲ, ನೀವು ಮೊಬೈಲನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಒಂದಿಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಮಾತನ್ನು ಆಲಿಸುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ सूचनेने शांतलिंगेश्वर स्वामीजी यांचा तुलाभार चांदीची नाणी घालून तुलाभार करण्यात आले. त्याचप्रमाणे श्रीमती चंपाबाई पाटील यांचा तुलाभार चांदीने करण्यात आले व दिवा लावून ओवाळून औक्षण केले. या शतायुषी श्रीमती चंपाबाई पाटील यांचा वाढदिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व स्वामीजी व सर्वांचे डॉक्टर SR पाटील यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पूज्य स्वामीजी जडे शांतलिंगेश्वर स्वामीजी, पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी निरसोशी, शिवबसव स्वामीजी खडकलाट, संगमेश्वर स्वामीजी गोगिनहळ्ळी, अमरेश्वर स्वामीजी शिवमोगा, सदाशिव स्वामीजी बीदर, शिवप्रसाद स्वामीजी चिंचणी, प्राणलिंग स्वामीजी समाधीमठ, बसव मल्लिकार्जुन स्वामीजी विरक्त मठ, त्याचप्रमाणे जडे शांतलिंगेश्वर स्वामीजी सर्व स्वामीजीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस कार्यक्रम अगदी मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला. शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार.